तुमची कागदपत्रे जाणून घ्या. नो युअर डॉक्युमेंट्स. रेशन कार्ड. दर महिन्याच्या सुरुवातीला संजना एक काम आठवणीने करते. स्कूटीने मुलांना शाळेत सोडल्यावर ती रेशन कार्ड सोबत घेते आणि रेशनच्या दुकानात जाते. महिन्याभराची रेशन खरेदी करून ती स्वतःचा अन्न सुरक्षा हक्क मिळवते. तुम्हाला तर माहितीच असेल, राज्य सरकारद्वारा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन कार्डची सुविधा दिली जाते. रेशन कार्डच्या मदतीने अधिकृत दुकानांमधून कमीत कमी दरात रेशन खरेदी करता येतं. रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. भारतीय नागरिकांसाठी ते अन्न सुरक्षेचं माध्यम आहे आणि वैध ओळखपत्र म्हणूनही ते ग्राह्य धरलं जातं. अनेक विशेष अनुदान योजनांचा म्हणजेच सबसिडी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे. सरकारी आरोग्य योजना, आयुषसाठी सुद्धा रेशन कार्ड आवश्यक आहे. तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर ते बनवून घ्या. तुमच्या जवळच्या जनसेवा केंद्र किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जा. नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठीचा फॉर्म घ्या. फॉर्म भरा आणि पुरावे म्हणून आवश्यक ती सर्व कागदपत्र जोडून फॉर्म जमा करा. कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटोही सोबत जमा करा. तुम्ही शहरात राहत असाल तर अन्न पुरवठा विभागात फॉर्म जमा करा. पुरावा म्हणून लागणारी सर्व कागदपत्र काळजीपूर्वक जोडा. नाव, पत्ता आणि वयाचा म्हणजेच जन्मतारखेचा दाखला म्हणून स्वीकारार्ह कागदपत्र पुढीलप्रमाणे: आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, सरकारने जारी केलेलं अन्य ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल किंवा बँकेचं पासबुक. त्यासोबत आवश्यक असल्यास उत्पन्नाचा दाखला आणि जातीचं प्रमाणपत्र सुद्धा जोडा. नवीन रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीनेही बनवता येतं. लक्षात ठेवा, वेगवेगळ्या राज्यानुसार या प्रक्रियेत थोडाफार फरक असू शकतो. त्यासाठी अधिकृत वेबसाईट www.nfsa.gov.in उघडा आणि मग तुम्ही राहता ते राज्य निवडा. अशा प्रकारे वेबसाईटवर एक खातं उघडा. त्यानंतर नवीन रेशन कार्ड बनवण्यासाठी अशा प्रकारे फॉर्म भरा. पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्र अपलोड करा. ॲप्लिकेशन सबमिट करा. यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावं लागेल. ते पैसे जमा करा. वेबसाईटवर तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासून बघू शकता. रेशन कार्ड तयार होण्यासाठी किमान 1 महिन्याचा कालावधी लागतो. रेशन कार्डसाठी आवश्यक पात्रतेचे निकष: फक्त भारतीय नागरिकच रेशन कार्ड बनवू शकतात. रेशन कार्ड कुटुंब प्रमुखाच्या नावाने बनतं, म्हणजेच कुटुंबातील सगळ्यात वयस्कर महिलेच्या नावाने आणि त्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला हवं. कुटुंबातील सगळ्या सदस्यांची नावं रेशन कार्डवर नोंदवली जाऊ शकतात. अर्जदाराच्या नावाने इतर कोणत्याही राज्यात रेशन कार्ड नसावं, म्हणजेच एका व्यक्तीकडे कोणत्याही एका राज्याचंच रेशन कार्ड असलं पाहिजे. मूल जन्माला येणं किंवा कुटुंबातील एखाद्याचं लग्न यामुळे नवीन सदस्य कुटुंबाशी जोडले जातात. या नवीन सदस्यांची नावं तुम्ही रेशन कार्डमध्ये घालू शकता. हे कामही ऑनलाईन किंवा ऑफलाईन असं दोन्ही पद्धतीने करता येतं. कुटुंबाच्या उत्पन्नानुसार वेगवेगळ्या रंगाचं रेशन कार्ड दिलं जातं. अंत्योदय अन्न योजनेशी संबंधित कार्ड लाल किंवा केशरी रंगाचं असतं. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचं रेशन कार्ड पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचं असतं. दारिद्र्य रेषेवरील कुटुंबाचं रेशन कार्ड पांढरं किंवा निळं असतं. डुप्लिकेट रेशन कार्ड: जर तुमचं रेशन कार्ड कुठे हरवलं, फाटलं किंवा चोरी झालं असेल, खराब झालं असेल तर तुम्ही डुप्लिकेट कार्ड बनवून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला छोटंसं शुल्क भरावं लागतं. रेशन कार्ड संबंधित वेबसाईट आणि हेल्पलाईन नंबर लिहून ठेवा. 1967 किंवा 14445 किंवा 1800-180-2406. प्रत्येक राज्याचा टोल फ्री नंबरही असतो. त्यावर फोन करून तुम्ही आवश्यक ती माहिती मिळवू शकता. या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डचं महत्त्व आणि ते कसं बनवून घ्यायचं ते पाहिलं.
अनुदानित रेशन मिळवण्याबरोबरच वैध ओळखपत्र म्हणून देखील रेशन कार्ड उपयुक्त आहे. जनसेवा केंद्रात, ग्रामपंचायतीत, अन्न पुरवठा विभागात किंवा www.nfsa.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो. याशिवाय रेशन कार्डचे प्रकार, पात्रता अटी आणि डुप्लिकेट रेशन कार्ड बनवून घेण्याची प्रक्रिया देखील आपण समजून घेतली. आता तुमची पाळी. संजनासारखंच तुम्हीही तुमच्या रेशन कार्डचा वापर करा. अन्न सुरक्षा हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे.